हॅलो नमस्कार, मी सुप्रिया तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते। आज मी चालले कोल्हापूरला आणि श्लोकला सुट्टी पडले, अथर्वला पण एक्झाम झाले पण त्याची 11 मे पर्यंत स्कूल आहे, पण त्याने पण सुट्टी घेतली कारण आता शिवानीचं लग्न आहे आणि वेगवेगळे फंक्शन आता सुरू होतील, तर त्याचे मी छान छान व्हिडिओ बनवणार आहे, तर सगळे व्हिडिओ बघा तुम्ही। आणि आज आम्ही पिशवीला जाणार आहे पिसाई देवीला बिजाणं घालायला, तर आता कोल्हापूरमध्ये शिवानीला घेणार, पिंकीताई येणार आहे आणि सगळे मिळून आज तिला केळवण पण द्यायचं आहे, तर तो ब्लॉग मी तुमच्यावर शेअर करते, व्हिडिओ पूर्ण पहा, स्टे ट्यून। आता आले मी कोल्हापूरला आणि शिवानी पण रेडी झाले आणि अपर्णा येणार होती पण आता अपर्णाला वेळ होणार आहे आणि पिंकीताईचं पण कॅन्सल झाले, तर मग आता अण्णा, तेजस, शिवानी आणि आम्ही सगळे आता चाललोय गावाला। आम्ही आता कोल्हापूरमधून निघलोय आणि पिशवीला चाललोय आणि मध्ये इथं मधुबन हॉटेल आहे, तिथं आता शिवानीला केळवण देणार आहे। आम्ही आलोय पिशवीला संग्रामच्या घरी आणि काकीनी केळवण तयार केलंय। आम्ही आलेलं कळल्यावर त्यांनी लगेच मिक्सरला पीठ बारीक करून छान चकली तयार केले शिवानीसाठी गरम गरम। आणि अशी ग्रामीण भागात पद्धत आहे, म्हणजे लग्नाला आपण जेव्हा आमंत्रण द्यायला जातं तसं केळवण दिलं जातं। आता आम्ही समोर आले काकूंना आमंत्रण द्यायला, त्या 1 नंबर काकू आता त्यांच्या घरी जाऊन आलो आणि ह्या 2 नंबर काकू। आता शिवानीचा संसार सट काढलाय आणि त्याची तयारी सगळी करायलेत काकी, आई आणि गाई स्पेशली नाव टाकाले सगळ्या भांड्यावर, सगळ्या भांड्यावर गाईने नाव टाकले आणि अक्षर गाईचं छान आहे, तर या त्यांनीच स्पष्ट दिसे ना ग। गाई शिवानी लग्न झाल्यानंतर हे काम आहे बघ, हे शिवानीसाठी युजफुल वस्तू, पळपूट लाटणं, नंतर शिवानी काय करायचंय तुला ते सगळं दिलंय बघ। पिशवीला नवीन कुत्रा आणलंय सारा बाई, हे वर आले ते रितेश ओरडत नाही ते। आता इथं घरच्या देवाला पहिला पानाचा विडा ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर मग पिसाईला पण ठेवणार आहे। पानाचा विडा, ओटी, बिजाणं इथं जरा लाव, तिथं ठेव देवाला, बाशिंग रे देवाला, देवाला बाशिंग, पान, सुपारी आणि पानाचा विडा, सुपारी, बिजाणी, यातला कापूर काढ, याच्यात कापूर, अगरबत्ती लावून नमस्कार कर, नमस्कार कर, श्लोक नमस्कार करा शंभोला।
आता आम्ही पिसाईला विडा वगैरे ठेवला आहे आणि आता चाललोय परत रिटर्न कोल्हापूरला. आणि जाता आता पैजारवाडीला आलोय. इथं चिले महाराजांचं मंदिर आहे, तर तिथं आता नमस्कार करून पुढे निघणार आहे.